तर आपल्या गावातल्या लाभार्थ्यांची यादी आहे. कोणत्या योजनेतून त्यांची कामं होतात करा बघा. ठीक आहे, कागदपत्र बघून घेतो. जर कागदपत्र व्यवस्थित असेल तर त्यांना देऊ आपण. काम झालं तर गावातल्या गोरगरिबांना मदत होईल, त्यामुळे लवकर बघा. ठीक आहे, आपण प्रयत्न कामं करू टाकूया. झालं तर काही योजना काय पाठवून देऊया आपण. काय अडचण नाही, पाठवून देऊ. धन्यवाद. ठीक आहे, या. ए भावा, भावा एक काम आहे. चल चल. हॅलो, हा पाहून कुठेपर्यंत आला? मी मुलगीचा भाऊ बोलतोय. बर, या या. नमस्कार. नमस्कार. पाय धुवून घ्या. ठीक आहे, टाक. या पाहुणा, बसा बस. या पाहुणा. नमस्कार. मी मुलगीचा भाऊ, हे आमची आई. मुलगीचे वडील कुठे आहेत? साहेबांचा फोन आला, प्रचारला गेल्या. हा मुलगा दोघं चालय का? आमचे मामा घरी आल्या, तिथं ट्रॉपिंग मध्ये ती येतीलच आता. मुलगीला बोलवू काय? बर बोलवा. ये बाळ. हळू चल बाळ. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए, रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू. क्या शाम झालाय? आमच्या मुलगीनेच बनवलाय चहा. अरे वा, उत्तमच. चहापासून जेवणापर्यंत सगळं उत्तम बनवतो. बाळ बस की. तुम्हाला काय प्रश्न विचारतो तर विचारा. हा विचारतो की. थांबा, कोण तर घरी आले वाटतं. मामाले वाटतं. नमस्कार. नमस्कार. बसून घ्या. ताई, ह्यांना मी चहा द्या. चहा लई गरम आहे. तुझी की मामा काय तुझी काय म्हणाले? काय गरम आहे म्हणती. अरे मग फुकून पैकी काय झालं? काय नाही. बाळ नाव काय? भारती वसंत काढापर. वा, छान नाव. पण बरोबर नाही हो. नावात काय मामा? शिक्षण किती झालंय? BA. वा, छान. हे कोण करते आजकाल? चालते मामा, मला काय तुझं पण. जर नीट सांभाळणार ना सांभाळणार की. मग एक नंबर. आम्हाला पोरगी पसंत आहे, ह्या साखर. थांबा थांबा, मुलग्याला त्यांनी विचारूया. हा विचारतो की. नाव काय? विनोद रायगोंडा पाटील.
बस पास. शिक्षण किती झाले? 12वी. शिक्षण जरा कमी वाटायला लागले. होय होय कमीच आहे. शिक्षण जरी कमी असलं पोरगं हुशार आहे. काम काय करता? स्वतःचा व्यवसाय आहे. मोबाईल दुकान आहे. आजकाल मोबाईल शॉपिंग भरपूर आहे. होय होय बरोबर आहे. मोबाईल शॉपिंग जरी भरपूर असलं तर एकदम याचं फास्ट चालतंय. बरं ठीक आहे. शेती किती आहे? 20 गुंठ आहे. शेती जरा कमी वाटायला लागले. होय होय बरोबर आहे. शेती जरी 20 गुंठ असलं माझं पोरगं शेती करत नाही. 20 गुंठ ह्याच्या नावावर करतो. तरी पण 1 एकरानं काय होणार आहे? 5 एकर तर शेती पाहिजे. बरोबर आहे. काय ग भारती, कसा वाटतोय मुलगा? चांगला आहे. होय चांगला आहे. हुशार वाटतोय मुलगा. मुलगा छान वाटतोय मुलगा. आणि पुढे काय म्हणतोय मुलगा? अनिल, हा आलो आई. काय तुला कसं वाटतंय तर पोरग चांगला आहे, खरं जरा शेती जरा कमी वाटायला लागले. शेती कमी आहे. काय करताचा बघा बाई. असू दे बाई, एवढ्या लहान वयात स्वतःचा बिझनेस आहे. काय करता? जरा पप्पासने मी फोन करून विचारतो आणि त्या गोष्टीवर चर्चा करूया. गंगनाम 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 लाव के कडक. जरा होय रे कुठे गेली ती? काय माहित नाही, असतील बाहेर. पाहुणं जरा या इकडे. पाहुणं शेती बी कमी आहे. उद्या दुकान बंद पडलं तर पोरगं जगणार कशावर? मला ती शंका वाटायला लागली. आम्ही काय नंतर जबाबदार नाही. बरोबर. ठीक आहे, बघतो घ्या. आई मला काय स्थळ पसंत नाही. काय झालं? 5 एकर शेती असल्याशिवाय माझं का होकार नाही. थोडीफार आहे बघा. मला काय या गोष्टी कबूल नाही. बरं ठीक आहे. पाहुणा मला काय हे स्थळ ताव भावा जरा लवकर ये. हॅलो, आलोच. चला. नाही शंका भ्रष्ट चाळू लंका वाज फुटंका एकच हा वचन पूर्तीचा प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे. काय झालं? मुलगीचा भाऊ नाही म्हणाला. चलो हो गया. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे भावा, इकडे कसं काय? हा आपला मित्रच आहे. मुलगा पसंत आहे तर शेती कमी आहे म्हणून नाही म्हणाल्या. मी बघतो, काळजी करू नका. घरच्यांना बोलू. आई दीदीला घेऊन ये. तुम्हाला मुलगा पसंत आहे? तुम्हाला? तुला? मला मुलगा पसंत आहे, खरं शेती जरा कमी. मुलगा कर्तबगार आहे, याची गॅरंटी मी देतो. बरं ठीक आहे, मला मान्य आहे. धन्यवाद. अभिनंदन अभिनंदन. पहिलं सांगतो तो मुलगा चांगला आहे. धन्यवाद. मामा नाही शकून मामा तिला बोंबाबोंब टाकलाय. पोर जमली येशीवरती चर्चा बोरिंग झाली. चल भावड्या पार्टीला मग पारावरती आली. डॉल्बी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या
some music and me get it all around. Wait it up and me beat up the sound. Dolby Walia, Dolby Walia, Dolby Walia, Dolby Walia, Wala wo महाजा डीजेला. नमस्कार मंडळी, सध्या समाजात जी परिस्थिती चाललेली आहे, मुलींची अपेक्षा वाढलेल्या आहेत, मुलींच्या घरच्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे चांगल्या चांगल्या मुलांची लग्न होत नाही आहे. मुलीकडच्यांना सरकारी नोकरी पाहिजे, सरकारी नोकरी असेल तर उद्योगधंदा पाहिजे, उद्योगधंदा असेल तर शेती पाहिजे, शेती असेल तर ती मोठ्या प्रमाणात पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येणं शक्य नाही. मुलगा चांगला असेल, निर्व्यसनी असेल, कर्तबगार असेल तर बाकीच्या ह्या कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही. मुलीच्या आईवडिलांच्या ह्या गोष्टी लक्षात येत नाही. जरी ह्या सर्व गोष्टी जुळून आल्या तरी लग्न जमवणाऱ्यापेक्षा लग्न मोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बरीच मुलं अविवाहित आहेत. चांगल्या मुलांसाठी एखाद्या जबाबदार व्यक्तीने मध्यस्थी करून ही अशी कार्ये पार पाडणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजातील प्रतिष्ठित लोकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा आणि अशी लग्न कार्य जुळवून द्यावी. यासाठी समाज प्रबोधन व्हावे म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.